ही गोष्ट खरी आहे की आज साहेबांबरोबर आमची नेते मंडळीची बैठक झाली. खरं पाहता ही बैठक 5 तारखेला होती, पण 5 तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमच्या संघटनात्मक विषय होता. त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका, उपविभागाध्यक्ष, सचिव, उपसचिव, BLAच्या नेमणुका असा तो विषय होता. तो त्या दिवशीची मीटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आणि ती मीटिंग आता आमची संपलेली आहे. त्याप्रमाणे आम्हाला कामाला लागायला सांगितले. परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांचे तब्बल 2.5 तास ते या ठिकाणी होते. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. शिवसेना मनसे एकत्रित येणार या दृष्टीनं काही बोलणं झालं का, काही सांगण्यात आलंय? मला असं वाटतं की काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायचे ते दिलेले आहात. हे जरी खरं असलं तरीसुद्धा काल राजसाहेबांची आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटण्यासाठी खास करून ते आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरं आहे. आणि त्याप्रमाणे ते आले, भेटले, एकत्रपणे ते बसले होते, ही चर्चा खरी आहे. परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आले होते आणि नंतर 2 राजकीय पक्षाचे नेते मंडळी आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती. ती 5-10 मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती, पण त्याच्यात युतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात, त्यामुळे साधिक त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल. परंतु तशी काही, कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते, फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते, बाकी कोणीच नव्हते. त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला काही कल्पना नाही. परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतो आहे. त्यामुळे निमंत्रण हे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाले का, आणि मिळालं असेल तर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार? मला असं वाटतं की बघा, त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की आमचा पक्ष झाल्यापासून आम्हीसुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो. त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल. जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो. त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे पण ते स्टेजवर येणार का, मला तसं काय झालेलं दिसत नाही. पक्ष आणि मनसे जर एकत्रित येत असेल तर काँग्रेस त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल असं काही काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं. नाही, त्याविषयी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील किंवा इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ येईल आणि कदाचित भावासाठी ते तसं मान्यही करतील असे अंदाज सध्या बांधले जात आहेत. एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे. मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहेत आणि त्याच्यामुळे, परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही, काय करायचं काय नाही करायचं. पण चर्चा चालू आहेत एवढं मात्र निश्चित आहे. पण या विषयावरती काही चर्चा नाही. महाविकास आघाडी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल का? म्हणजे हा हायकमांडचा विषय आहे, त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही. या विषयावरती तेच बोलते ते. आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो, ध्येय धोरणात फरक असतो, दिशा, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती विचार मवियात प्रवेश करू शकते मनसे एकत्र येत असतील युतीच्या माध्यमातून, तर मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विचारसरणीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे येत असेल? नाही, मला असं वाटतं हा तो आता त्यांचा मनाचा प्रश्न आहे. परंतु अजूनपर्यंत 2 पक्ष एकत्र आलेत का ते अजून काय त्याचं झालेलं नाही. त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित नाही. पण मनसे मवियात सामील होईल का असाही एक प्रश्न आहे. त्या मी तुम्हाला तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय आहे. त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मीटिंगमध्ये आमच्या हा काय विषय नव्हता. पण सर, आघाडी नाही पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती अशा संदर्भातला कुठला फॉर्म्युला याच्या संदर्भात चर्चा चालू आहे? मला असं वाटते, मला तुम्हाला सांगायचं तेच आहे की अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाही, अजून काहीच झालेलं नाही. अशा वेळेला जरतरवरती बोलणं मला काही उचित वाटत नाही.
पण स्थानिक लेवलच्या नेत्यांसंदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित आहे असं वाटतं, कारण स्थानिक लेवलला अनेक राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात असतात, तर त्यांची मतं देखील जुळणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरतीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊनच निवडणुकीचा निर्णय घेतला जातो, कारण त्यांना तिथल्या जवळची माहिती असते आणि त्याप्रमाणे तो निर्णय होईल. अजून त्याच्यावरती आम्ही काही चर्चा केलेली नाही, पण लवकरच त्याच्यावरती चर्चा होईल. पण मग या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन प्रमुख नेत्यांमध्येच चर्चा आहे की अमित ठाकरे आणि आदित्य यांच्यासोबत देखील काही चर्चेसंदर्भात मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही. मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजे, ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल. ती अजून तशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं त्या नाही. युतीच्या घोषणेसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाईल का? अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना मग. नाही, गुढीपाडवा बराच लांब आहे अजून. हो, दसरा पण जवळ आलाय. तो पण मुहूर्त आहे आणि ती त्यांची भूमिका मांडत असतं. त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू. सर, शेवट एक मिनिट. मतदार याद्यांविषयी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं होतं. मुंबईत वॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरच्या सूचना हरकती आल्या, ठाण्यातल्या आलेल्या आहेत, त्याविषयी काही चर्चा झाली का? बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशनजवळ आम्ही मागितलेली आहे. सन्मान्य वाघमारे साहेब आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे. त्यावेळेला तुम्ही तिकडे यालच, त्यावेळेला आम्ही काय मागणी करणार आहोत त्या विषयावरती तुम्हाला माहिती दिली जाईल. मंच नेताओं की भूमिका मीटिंग रखी गई थी आज डीएमसी चुनाव को देखते हुए, किस तरह की तैयारियां इस वक्त कर रहे हैं, वार्ड रचना को लेते हुए क्या फैसला किया? ये बात सही है कि आज राज ठाकरे साहब ने मीटिंग ली थी और उस मीटिंग में हमारे सभी नेतागण हाजिर भी थे और उस मीटिंग में हमें हमारे अंतर्गत जो मामले हैं उसके बारे में चर्चा की है. जो कुछ नए नियमों का कुछ करने का है और कुछ लोगों को बदल भी करना है उसके बारे में हम लोग ने डिस्कशन किया. उसके साथ ये जो आने वाला इलेक्शन है उस इलेक्शन के बारे में क्या करना है, कैसे करना है, उसके बारे में भी चर्चा हो गई है और इसके लिए हम लोग अभी इलेक्शन कमीशन को भी मंडे को मिलने वाले हैं. वार्ड बाउंड्री और वोटर लिस्ट पर विशेष ध्यान रहेगा इन आने वाले निवडणूक में, ऐसा लगता मुझे लगता है कि मुंबई में वैसा वार्ड बाउंड्री जो है उसके बारे में कुछ नहीं फर्क हुआ है, जो है वैसी हुई है रही है. मगर थाना वगैरह वगैरह जो है उधर 3-3, 4-4 वार्ड होने की वजह से कुछ बाउंड्री में कुछ उन्होंने कुछ समस्याएं बताई है, उसके बारे में डिस्कशन उन्हीं के साथ हम लोग का चल रहा है. आने वाले समय में किससे अलायंस और कितनी सीटों पर ध्यान, इस बारे में कुछ अभी तक विशेष रूप से स्वरूप बना? न अभी तक तो कोई तय नहीं हुआ है अलायंस किसके साथ करना है, क्या करना है. पर ये बात सही है कि आने वाले इलेक्शन के लिए हमें क्या करना है वो स्ट्रैटेजी हम लोग बना रहे हैं ताकि हमें भी अच्छा यश मिले और लोगों से ज़्यादा मिले, उसके बारे में हम सोच रहे हैं. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.